नको वाजाडू, भलता पचका झालेला आहे आधीच. प्रसाद दादा, सई मॅडम, राजा सर, भलता डोक्याचा बनका उडालेला आहे हो. माननीय नगरसेवक अरुण कदम साहेब अण्णांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी इथे येणार आहेत. आता अण्णा म्हणजे त्यांचे एकदम जीवाभावाचे, म्हणजे एकदम त्यांच्या बापासारखेच बुवा. हा, पण तो अण्णांचा पुतळा घेऊन मी ट्रक मधून येत होतो तर खड्डे भलते होते हो रस्त्यात. मी पुतळ्यासोबत मागे होते, गचक्यावर गचके बसत होते. मी असा उचकलो, हँडल धरायला गेलो मी, तो पुतळ्याचा हँडच होता आणि असा झटका बसला आणि पुतळ्याचा हँड माझ्या हातात आला. आता पुतळ्याचा हँड गेला, त्याच्यात माझा हँड हे जर अरुण कदम साहेबांना कळलं तर माझा हँड पाय सगळं तोडून टाकतील ते. म्हटलं आता काय करावं. त्या कारागीर जे होते ना त्यांना मी सांगितलं, अरे जोडा बुवा. ते म्हटले फ्रॅक्चर झाल्यावर ते जोडायला 15-20 दिवस लागतात, हे जोडायला 2 दिवस तर लागतील बुवा. म्हटलं आता काय करा बुवा मग. पण माझं नशीब भलतं भारी हो, मला अण्णांसारखा दिसणारा एक हुबेहूब नट भेटला. हा, आणि तो एकदम रिकाम टेकडा होता. म्हटलं त्याला इथे 10 मिनिट उभं करू. आणि अरुण कदम साहेब आहेत ना, एकदम हुकेले, जायल खोपडी आहे एकदम, त्यांना खरंच वाटेल ते. फक्त तुम्ही सगळे कार्यकर्ते, या वार्डाचे नागरिक काही बोलू नका बुवा, पचका करू नका. बने, ओ भाऊ बने, अण्णांना घेऊन ये रे. हा पळून जात होता. हा, का रे भाऊ, तू का बरं पडून जात होता रे? पळून जाऊ नाही तर काय करू. मला सांगितलं होतं की नाटकामध्ये पुतळ्याची ऍक्टिंग करायची, इथं हे रस्त्यावर आणलंय तुम्ही. तसंच करायचंय, पुतळ्याचीच भूमिका करायची येणार आहे. आणि 5,000 रुपये दिले ना रे तुला. 5,000 रुपये दिले म्हणे, 5,000 रुपये दिले. पण इथल्या लोकांना जर कळलं ना की मी पुतळा नाही खरा माणूस आहे तर 1 लाख फटके पडतील मला. नाही, सगळे आपलेच लोक येते. आणि 10 मिनिटाचं तर काम आहे हो. 10 मिनिटाच्या वर 1 मिनिट बी थांबणार नाही. माझा पथनाट्याचा प्रयोग आहे. तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण? वाच कुणाचा? दम साहेबांचा. कुणाचा? दम साहेबांचा. तिकडं माझ्या गाडीकडे जा वाचाऱ्यानो. तिकडं टोवाला आला तर गाडी उचलून घेऊन जाईल तो. पटकन तिकडे जा. साहेब वेलकम. वेल कमीच आहे माझ्याकडे. चला पटकन अपहरण करून घेऊया. अपहरण कोणाचं? अरे ते वसारे अपहरण नाही का, ते पुतल्याचं असं करतात. अनावरण म्हणतात त्याला. अन्न कुठे अन्न कुठे आहे? अण्णा. अरे वसारे अन्न वर गेले मला माहिती आहे, पण तू पुतळा बनवून आणला. हा काय साहेब, हा काय? ह्यो अण्णांचा पुतळा. हा. अरे वसारे काय फालतू करूया. काय झालं? अण्णांच्या पुतळ्यावर चादर सुकट टाकली. अशी चादर सुकट अहो चादर नाही ना होती. अनावरण करण्याआधी ना असा कपडा टाकत असतात बा, तो कपडा तुम्ही काढायचा. म्हणजे अण्णांचं वस्त्रहरण मी करायचं? वस्त्रहरण नसतं नव्हते. असा कपडा तुम्ही काढला की सगळे लोक टाळ्या वाजवतील. हे सगळे टाळे वाजवणार. झालं मग आताच काढतो मी. कुणी बनवला? कुणी बनवला? सॉरी. असला पुतळा. सॉरी. असला पुतळा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला रा. कौरा सेम टू सेम अण्णासारखा पुतळा बनवला. सेम टू सेम अण्णासारखाच आहे रा. सेम म्हणजे तुला सांग रे, डागराच्या पुतळ्याला कापडाचं कुठ घातलंस तू? नाही, ते कपडे सगळे असे कापडाचे ठेवले बा. काय पुतळ्यासाठी, म्हणजे कोणी कबूतर शिटत, कावडा शिटतो, खराब होतात ना कपडे. 8-10 दिवसांनी सगळे लॉन्ड्रीला देणार आहे आम्ही, ड्राय क्लिनिंगला सगळे कपडे. म्हणजे असं म्हणजे फॅसिलिटी. एवढी फॅसिलिटी आहे. अरे सेम टू सेम अन्नाचं पुतळा आहे रे. म्हणा याला बघून अशी पिठी बांधायची वाटत. मी काय म्हणतो, मी जरा अन्नाला हात लाव. लावा बा, आपलेच आहेत. अन्न पण सांभाळू ना जरा. हात लावतो. लब्बरच आहे. लब्बर सारखं आहे ते, पण ते वेगळं मटेरियल आहे. पण तुम्ही गदड्याचा आवाज काय काढला बा.
तर आज आपल्या इथे माननीय नगरसेवक अरुणजी कदम आलेले, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा बा. आता या काजव्याचं या सूर्याने काय वर्णन करावं बा. यांची चरण धूड इथे लागली तेच आमचं भाग्य आहे बा. लवकर आटप. लवकर आटप तू पण. अरे मी एकदाच बोलू, डबल कसं ऐकायला आलं मला? इको इको माईकचा प्रॉब्लेम असेल ना. माईक वाल्या, अरे इको नको देणार आहे, इको कमी करणार आहे. 2 वेळा आवाज येतोय ना रे, इको कमी कर. थोडं कमी कर. तुम्ही बोला बोला. हा. अण्णा, माझे अण्णा. आता अण्णांबद्दल मी काय बोलू? कमी बोल. रे वसाऱ्या माईक वाल्या, काय फालतूगिरी झाली तुझी? अवरे कसं ऐकू देतोस? मी जे बोललो नाही तर कसं ऐकू देतोस तू? मशीन खराब झाली त्याची. काय रे तुरे? अरे तुरे 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 तू नीट 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 ना नीट करणार आहे मशीन ते. अण्णाबद्दल मी काय बोलू? अण्णा माझे अण्णा म्हणजे तुम्हाला सांगतो, अण्णा ना म्हणजे माझ्यासाठी, अण्णा माझ्यासाठी लय जवळ. म्हणजे ऍक्च्युली अण्णांमुळं माझं जगनच न्यार झालं. काय सांगू तुला मी? असं अण्णा मला बोलायचे, मी लगेच ऐकायचो. हे बस, मी लगेच बसायचो. हे वसाऱ्या, अरे ऐकू देतोस? उठ कधी बोलले, आता तर ऐकू देतोस तू मला? चालायची मशीन जामच खराब झाली रे. माईक तोंड्या, तुले काही राज शेफाली काढसो रे. ते मशीन सुधारवणार आहे. हा तू तू ते सुधारवणार आहे मशीन, तू सुधारणार आहे. बोला 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 बोला. अण्णाबद्दल मी काय बोलायचं? अण्णा ना माझ्यासाठी सोया सॉस होते रे. काय होते? सोया सॉस म्हणजे ते सगळ्यांसाठी नसतात कर रे. अच्छा अच्छा, सर्वस्व सर्वस्व होते का ते सोया सॉस? बरं बरं बरं. माझ्यासाठी अण्णा होते. असं का? म्हणजे अण्णांनी माझ्यासाठी जाम कष्ट घेतलं हो तुम्हाला का? सांगतो. म्हणजे अण्णांनी स्वतःच्या हाताने मला शी काढायला शिकवलं. बोल काय? अरे ते पाठीवर नाही का शी काढतात मध्ये सेंटरला वरती? अच्छा श्री. ते स्वतःच्या हाताने अण्णा मला पाठीवर शी काढत. मला पाठीवर शी कधीच जमली नाही. मग मी कागदावर काढायचो. जाम मी प्रयत्न केला रे, अवरा प्रयत्न केला शी काढायचा. शी मला कधीच जमला नाही. मग मी इंग्लिश मधलं शी काढ. असं का? बर. अण्णाने हे बघितलं न मला असा कुत्र्यासारखा मारला. अण्णा माझे, अण्णा तुम्ही मला मारा ना तुम्ही रे. मला अण्णा का नाही मारला? अण्णांनी मला मारला. नाही नाही नाही, तुम्हाला भाषाला पुतळा कसा लात मारेल? अरे नाही नाही, तेव्हा पण आता मला असंच लात मारायचं. आणि आता पुतला आहे ते पण असंच लात मारणारच ना. त्यांना माहिती होतं की तुमच्या कंबरड्यात लात घातलीच पाहिजे बा. तुमचे असे जीवाभावाचे संबंध होते ना. कंबर लात बा. अरे तुम्हाला लवकर जायचंय ना, meeting आहे ना. हा लवकर जायचं. नाही, मी नाही जाऊ शकत. मी नाही इकडून जाणारच नाही. जोपर्यंत अण्णा मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी इकडून जाणारच नाही. नाही जाणार. अरे जा नाही वासाऱ्या. फेकून मारले तिकडे झालं. अरे फालतूगिरी करतस. असा इको देतो जाणावा साऱ्या. अण्णांची मिमिक्री एको मध्ये करतो या. चालायची मिशीन सगळी खराब झाली. फेकून टाक तिकडे. साहेब, यावेळेस मशीन मध्ये घोड नव्हता, पुतळ्यामधूनच आवाज आला. पुतळा बोलला. पुतळा बोला. हा पुतळा बोला. साऱ्या हे पुतला नाही, माझा अण्णा आहे. अरे मग अण्णानेच सांगितलं ना रे. अण्णानेच सांगितलं ना रे. त्या अनावरण झालं जाना वसाड्या असं अण्णा म्हणजे बोलले बा. तुम्ही पटकन नारळ फोडा आणि जा बा. लवकर जा. नारळ नारळ फोडा. नारळ.
हे घ्या. नारळ. मी त्यांच्या पायाजवळ येऊन नारळ फोडतोय. अण्णा मला आशीर्वाद द्या. ए! वा वा वा. बसाऱ्या आता पण एकू का दिलास तू? हे याची मशीन फेकून टाक बसाऱ्याची. अण्णा अण्णा मना आशीर्वाद द्या. अण्णा मना ज्या तुम्ही आता ज्या नारळ फोडून झालंय आता ज्या बुवा उशीर होतोय ना तुम्हाला. अरे हा काय माणूस आहे का कोण आहे? अण्णा अरे कोण माणूस आहे हा? कोण माणूस आहे? पायावर नारळ फोडला, पायावर नारळ फोडतात. नाही नाही सॉरी मला माहित नव्हतं हो. एवढं म्हणजे प्रेम असेल दलिंदरच निघाला तो एकदम. मला माहित नव्हतं. हा घामाला असेल. हे बघ. मला नाही करायचं तुमचं काम. ज्याला आधी मिठी मारली अण्णाला तर पातळ होता. हा एकदम भरलेला आहे अण्णा. नाची हावरी उंची वारली. अण्णाचं कोट कुणी कारलं रे? ए अण्णाचं कोट कुणी कारला? ए अण्णाचं कोट कुणी कारला? अरे अण्णा. अरे साहेब तुम्ही परत आले? अण्णा पण परत आले. अण्णा इथंच आहे ना हो. तुमचं काहीतरी झालं भास होत आहे तुम्हाला. अरे अण्णाचं कूट का करलं बा? कसं दिसतात बसाऱ्या? का अण्णाचं कूट कारलंस तू? नाही ते काय ते लब्बर सारखं मटेरियल आहे ना तर घामाघूम झाले होते बा. तर म्हणून हवा लागावी म्हणून कोट काढून टाकलाय. काय बोलतोस? हा. असंच लहानपणी मला घाम यायचा ना तर अण्णा माझे सगळे कपडे काढायचे ना साबणाने व्यवस्थित सगळे अंग धुवून काढायचे. आज मी अण्णाला आंघोळ घालणार आणि सगळे कपडे काढणार. काय ते काय ते म्हणजे कपडे तसं नाही करता येणार हो. काय ते लब्बरचे मटेरियल आहे ना म्हणजे पाणी टाकलं तर पुतळा खराब होऊ शकतो तो. अरे नाही बसाऱ्या मी असं स्पंजनी पुसून घेईन ना. हॅलो स्पंजनी पुसून घेतो. नाही तसं काही करता येणार नाही ना. अरे अण्णा माझे सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे ना. मी अण्णाला सगळे कापड काढून आंघोळ घालणार आहे. हा? तू एक काम कर. हा? तू कपडे कर अण्णाचं. कपडे काढ. मी काढतो तुम्ही नका हात लावू. मी सतरा अण्णा अण्णा माझी शेवटची इच्छा पूर्ण करायला द्या. तुम्हाला असं व्यवस्थित म्हणा आज आंघोळ घालायचे आणि सगळा साबण लावून घालायचं. करे हे बसऱ्या मला असं वाटतं अण्णाने स्वतः कपडे काढून दिले. नाही ते लब्बरचे मटेरियल आहे ना तर फ्लेक्झिबल आहे बा. हे बघते हे बघा फ्लेक्झिबल आहे ते. पुतळा तसा बनवलेला आहे ना एकदम. हा मी काय बोलतो माझा हात वर नाही पोचणार. मी खालून सुरू करू. नाही खाली जायची गरजच नाही ना. घाम आहे ना बेंबी पर्यंत आलेला होता बा त्यांच्या. तर वर तुम्ही फक्त पंजने पुसून घ्या. खाली काही करायची गरज नाही. मी धोतानंतर बदलून टाकेल आंघोळ. नाही मला अण्णा सगळे कपडे काढून आंघोळ घालायचे. मी अण्णाचे सगळे कपडे काढून आंघोळ घालणार आहे. मला शेवटची इच्छा आहे माझी. तू माझी सेवा म्हणा अण्णा. अण्णा प्लीज मी. अरे माणसा तुला पुतळ्यातल्या आणि खऱ्या माणसातला फरक कळत नाही तुला. आज मला बुलबुल्या करतो. हा एवढ्या सगळ्या लोकांसमोर अण्णाचे कपडे काढणार तू. कळत नाही तुला? कळत नाही तुला? अरे पुतळ्याची जागा घ्या ना हो तुम्ही. अरे काय माझी चूक झाली. त्या पुतळ्याचं खरं काय ते मी सगळं सांगतो. माझी चूक झाली. नाही नको तुझी चूक नको बोलू रे. माझी चूक झाली. हा म्हणजे अवऱ्या सगळ्या लोकात अण्णाचे कपडे काढले तर अण्णा चिरणारच नाही रे. त्याला राग येणारच का नाही. बघ अण्णा कौरा चिडलाय. बघ कौरा चिडलाय अण्णा. इकडे काय मी तुला परत चिडला. मिनी तुला फोन करतो सकाळी 5 वाजता. सगळीकडे अंधार असतो. कुत्रा नसतं. माणसं पण कोणच नसतं. आपण काय करूया काय तिकडं अंधारामध्ये
अण्णाचं सगळं कपडं काढूया आणि त्याला व्यवस्थित असं धुवून अंघोळतानी म्हणजे घालूया. अंधारात तुला माझे सगळे कपडे काढायचे अंधारात कपडे काढायचे अंधारात कपडे काढायचे.